काय? शकू खरंच असं म्हणाले काका? वा वा वा, हे छान झालं. म्हणजे आपल्याच घरी गणपती असेल ना तर खरंच आवडेल मला. आता आपल्याला सगळी तयारी करावी लागेल. चल ठेवते आता फोन, नंतर करते. बाय. हो हो नंदिनी, अगं तू पाठवलेले कंठीचे सगळे फोटो मिळाले, पण आमचंच अजून डिसाईड होत नाहीये की नक्की कोणती कंठी फायनल करायची. सगळ्याच फार सुंदर आहेत ग. तिलोत्तमा, अगं त्यांना म्हणावं त्यांना आवडेल ती घेऊन टाका. त्यांचा चॉईस चांगला आहे ना. हा खरंय. नाही 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 अगं, ये लवकर. हो, आणखीन काही छान मिळालं तर घेऊन ये. इथली काळजी अजिबात करू नको, आम्ही वाटून घेऊ काम. आणि तुला काही आठवलं ना तर मला मेसेज कर. हो ओके, चल बाय. बाप रे, किती हा उत्साह. नंदिनी मॅडम म्हणजे ना अगदी अशाच आहेत. त्यात बाप्पाचा उत्सव म्हटल्यानंतर काय करू आणि काय नको असं झालं असेल त्यांना. हो ना, म्हणून तिलाच म्हटलं तुला आवडेल ती कंठी घेऊन ये. खूप हौसेने करतात त्या सगळं. मी काय म्हणते, कामं वाटून घ्या बाकीची. सजावटीचं मी बघेन. मी उकडीचे मोदक आणतो. वा, मी पूजेची तयारी करेन. ओके. बरं एक मिनिट. मी आत्ताच नंदिनीला सांगितलंय आणि आता तुम्हाला सुद्धा सांगते. कुणाला काही आठवलं, काही राहिलंय असं वाटलं तर त्वरित मला कळवणे. बरं मंडळ प्रमुख. काय हो कदम. अरे कसला गोंधळ चाललाय? हे आले मंडळाचे मुखदम. हॅलो. हाय साहेब. हो येते. हो. गुड. तुझी ही आयडिया आवडली मला. थँक्यू. आई साहेब सॉरी. अगं नाही, ये रजनी ये. मला सांग, दाभोळकरांचं प्रोजेक्ट कुठवर आलंय? एक नवीन टूर डिझाईन करतोय. प्रेझेंटेशन दिलंय त्यांना. दाभोळकर सरांकडनं काही सजेशन्स पण आले. आता फायनल अप्रुव्हल झालं की मग अरेंजमेंट सुरू करू. मला असं विचारायचं होतं की आपण दाभोळकरांना एखादं कंबाईन पॅकेज देऊ शकतो का? कंबाईन पॅकेज देऊ शकतो, पण महाग पडेल आई साहेब. नाही. सॉरी, म्हणजे मला नाही वाटत की हे महाग पडेल. म्हणजे कसं आहे, तसंही आता ऑफ सीझन चाललाय ना, तर मग लोक कमीच फिरतात. पण आपण जर अशी काही ऑफर दिली तर ते नक्की विचार करते ना, असं मला वाटतंय. सॉरी, हे मी ओळख करून देते. साई प्रसाद नगरकर, आपल्या देव टूर्स मधला नवा सदस्य. अच्छा. आणि साई प्रसाद, रजनी देव टूर्स मधली अत्यंत शार्प आणि स्मार्ट एम्प्लॉई. काय आई साहेब. हॅलो. हॅलो. मी नवऱ्यांना बोलवत होते याची सगळ्यांची ओळख करून देण्यासाठी. ते कामात आहेत का तरी? मग मी कर देशील करून. ओके. जा साईप्रसाद, रजनी बरोबर जा तू. आपल्या ऑफिसचा सगळा स्टाफ तुला नक्की आवडेल. हो, थँक्यू. येते आई साहेब. हा. रजनी. हा, रजनी मॅडम
सिनियर आहे ना मी. सॉरी रजनी मॅडम, आपल्या स्टाफ मध्ये किती लोक आहेत? कळेल की आता. तू कुठला? साई? एक्सक्यूज मी, साई नाही, साई प्रसाद. साई प्रसाद. म्हणजे कसं आहे ना, साई प्रसाद मधला प्रसाद गेला की त्यातला गोडवा निघून जातो ना. हा, आणि माझ्या आजोबांनी एवढं चांगलं नाव ठेवलंय साई प्रसाद, म्हणजे साई प्रसाद नगरकर. नगरचा मी. जाऊया. ऑफकोर्स रजनी मॅडम. जरा 1 मिनिट लक्ष द्या ना इकडे. या बघा, आजपासून 1 महिना ट्रेनी म्हणून हे आपल्या बरोबर काम करणार आहेत आणि त्यानंतर परमनंट एम्प्लॉई म्हणून देव टूस जॉईन करणार आहे. हा अहमदनगरहून आलाय आणि मला वाटतं तुझी ओळख तू स्वतः करून देऊ शकशील ना? नाही, पुरेसा स्मार्ट आहेस तुम्ही, पाहिला आतमध्ये. थँक्यू थँक्यू. आता तुमच्यासारखे सिनियर अप्रिशिएट करायला असल्यावर काय सांगायलाच नको, मजाच येणार काम करायला. तर आता मी माझी स्वतःची ओळख स्वतःच करून देतो. हा, कसं आहे, आपली स्वतःची ओळख करून द्यायला कधी लाजायचं नसतं आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कधी घाबरायचं नसतं. बरोबर ना रजनी मॅम? वा. हा, तर मी साई प्रसाद नगरकर. मी अहमदनगरहून आलोय. म्हणजे देव टूर्स बद्दल भरपूर काही ऐकलं होतं, पण आज इथे काम करायला मिळणार ह्याबद्दल खूपच आनंद होतोय. आपल्याला कसं मिळून मिसळून काम करायला आवडतं, म्हणजे त्यात तुम्ही सगळे सांभाळून घेणारे म्हणल्यावर विचारायलाच नको. येस, नक्कीच. मी तिलोत्तमा. हॅलो मॅडम. नाईस टू मीट यू. मी सारिका लुकतुके. साई प्रसाद, हुशार आहेस हं तू. तुम्ही फेस रिडिंग करता का? नाही, शिकतीये. जमेल हळूहळू. हा, पण अंकशास्त्राचं थोडंफार ज्ञान आहे मला. जमेल. फेस रिडिंग पण जमेल तुम्हाला. आणि ते अंकशास्त्राचं तुम्हाला ज्ञान आहे म्हणताय ना, मी तुम्हाला माझी डेट ऑफ बर्थ सांगतो, तर त्याचं अंकांचं काय ते बघून मला तुम्ही सांगा. माझी डेट ऑफ मी काय म्हणते, हे नंतर केलं तर चालेल का? आधी ओळख करून घेऊया. हा, या. हॅलो, मी साई प्रसाद जयराम खानोलकर. म्हणजे बरं वाटलं, आपल्या वयाचा कुणीतरी जेंट्स आहे गप्पा मारायला. एक मिनिट, मी अजून म्हातारा झालो नाही. नाही अहो, मला तसं म्हणायचं नव्हतं. ऑल द बेस्ट. म्हणजे मला तुमच्याशी बोलायला आवडेलच, पण कसं आहे, तुम्ही एवढे मोठे, तुम्हाला थोडा रिस्पेक्ट द्यायला पाहिजे ना. ऐका, काय काका? मी अरविंद कदम. हा, साई प्रसाद. आपण कमी बोलता का फार? नाही, मी बोलते. नाही, तुमच्या बोलण्यात पण नाहीये, म्हणजे तुम्ही कमीच बोलता. तुमचं नाव काय मॅडम? तू मला जोई म्हटलास तरी चालेल. तू मला साई म्हणालीस तरी चालेल. इथे कोण बसतं? इथे नंदिनी मॅडम. देवावर खूप श्रद्धा आहे त्यांची. वा, स्मार्ट आहेस. स्कॅनिंग खूप चांगलं आहे आपलं. कसं आहे, मला देव फक्त इथेच दिसले, बाकी सगळीकडे फक्त फाईल्स दिसत आहेत. सॉरी, आपली ओळख व्हायची राहिली आहे. मी आदिती दाभोळकर. आदिती मॅडम. नक्कीच. नाही, त्याची काहीच गरज नाही. नाही, असं कसं, आता रजनी मॅडम म्हणतात म्हणजे म्हणायलाच पाहिजे, एवढं सिनियर आहेत त्या. बरोबर ना रजनी मॅडम? तांगडे, हे स्वरूप तांगडे. हॅलो, मी साई प्रसाद नगरकर. नवीन एम्प्लॉई. नगरकर कुठला? अहमदनगर. अरे बापरे, मी तुळजापूरचा. काय सांगता? ऑफिस मधली प्रत्येक बारीक सारीक गोष्ट कुठे आहे हे फक्त या माणसाला माहित असतं. मग माहित असतं, सगळं माहित असतं आपल्याला. काय चाललंय काय? नवरे, हा नवीन एम्प्लॉई साई. साई प्रसाद. हा, साई प्रसाद. त्याची ओळख करून देत होते बाकी स्टाफशी. ओके. साई प्रसाद हे नवरे.
यांच्याशी ओळख होणं फार महत्वाचं आहे, कारण हे सगळ्यात सिनियर आहेत ऑफिस मधले, आणि यांच्याशी जर बरं वागलास तर खूप भलं होईल ऑफिस मध्ये तुझं. खरं आहे, खरं आहे. रजनी मॅडम, त्यांची आणि माझी आधीपासूनचीच ओळख आहे. हो का? कारण त्यांच्या पहिल्या इंटरव्ह्यू पासून मीच सगळं हँडल केलंय. म्हणजे तुमच्याकडे त्यांचे सगळे डिटेल्स आहेत? हो आहेत माझ्याकडे, मी देतो तुम्हाला. चला, आणि आता ओळख परेड जर झाली असेल तर कामाला लागा. कामाला. हा का. गुड लक टू यू. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. साई प्रसाद, एक मिनिट, मी तुम्हाला तुमची बसायची जागा दाखवतो. या. हा तुमचा डेस्क. आपल्या या ऑफिसचे काही नियम आहेत. न सांगता इथे सुट्टी मिळणार नाही. तसंच वेळच्या वेळी कामही केलीच पाहिजेत. त्यात कुठलीही सबब चालणार नाही. आणि लेट झाला तर हाफ डे लावला जाईल. आता काम करा. साई प्रसाद, डोंट वरी, मस्त कामाला लाग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अय्या, हे हा कोण? मी साई प्रसाद. अरे वा, नाव छान आहे तुझं. म्हणजे ऐकता क्षणी असं प्रसन्न वाटलं. थँक्यू थँक्यू मॅडम. नंदिनी मॅडम. अरे वा, तुला माझं नाव माहिती आहे? ते अरविंद काकांनी सांगितलं, अरविंद सरांनी सांगितलं होतं ना. तुमच्याबद्दल बरंच काय सांगितलं त्यांनी. आणि तुमची श्रद्धा तुमच्या बोलण्यातून दिसूनच येते. तुझ्याही जिभेवर प्रसादासारखाच गोडवा आहे बर का. थँक्यू थँक्यू. अरे नंदिनी, आलीस का? सामान आणलं सगळं? हो आऊ, आणलं. नंदिनी, खरंच तू या ऑफिस मध्ये आहेस ना, म्हणून इथे सगळे सण असे उत्साहाने साजरे होतात. अगदी बरोबर आई साहेब. आणि उद्याच्या गणपतीचा उत्सव सुद्धा त्याच उत्साहाने साजरा होणार आहे. म्हणजे ऑफिस मध्ये गणपती आणतो आपण? गणपती आणतो असं नाही, इथे गणेशाची मूर्ती आहे, त्याची आपण पूजा करतो. पण यंदा आपण नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहोत. हो ना. ऑफिस मध्ये त्यामुळे आतापासूनच असं आनंदाचं वातावरण आहे. सगळ्यांचा उत्साह द्विगुणित झालाय. द्विगुणित. अरे हो आऊ, प्रसाद द्यायचं विसरले. अरे तो कसा विसरलीस? छोट छोट देते. चला, नंदिनीच्या हातचा प्रसाद खाल्ला, आता खऱ्या अर्थाने दिवसाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. हे नवरे कुठे? इथेच होते की आता. मला सगळे नियम समजावून गेले. काही काम होतं काय साहेब? नाही, त्यानं म्हटलं होतं जुन्या क्लायंटच्या फाईल्स तांगड्यांबरोबर पाठवून द्या म्हणून. ठीक आहे, मी बघते. आई साहेब, मी बघते आणि आणून देते. थँक्यू. थँक्यू. नाही नाही नाही, थांब थांब. नुसतं थँक्यू म्हणून चालणार नाही, तू एवढं मोठं काम केलंस माझं. चॉकलेट. थँक्यू. तुम्हाला 2 मिनिट वेळ आहे? हो, बोल ना. अदितीचे जे काका आहेत ना, केतकर काका, त्यांची आणि तुमची बरीच जुनी ओळख आहे का? खूप जुनी, कॉलेज पासून मैत्री आहे आमची. का ग?
त्याने आडनाव बदललंय का हो? काय झालं? अगं दिन्या ते काका कशाला आडनाव बदलतील? अहो असं कसं बदलतात की काही लोक, म्हणजे गावावरनं आडनाव बदलतात किंवा काही ऑफिशियल कारणांसाठी पण बदलतात की. हा 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 पण नाही दिन्याने नाही आडनाव वगैरे बदललेलं. का ग पण असं का वाटलं तुला? अदिती दाभोळकर आणि हे केतकर काका. आता अदिती म्हणते की ती तिच्या काकांकडे राहते म्हणून मला प्रश्न पडला. हो अगं सख्खे काका नसतील, मावस किंवा असे जवळचे नात्यातले असे असतील ना. मे बी. माझ्या मनात हा विचार सुद्धा आला नाही. तुला कसा काय हा प्रश्न पडला ग? नाही म्हणजे आउट ऑफ क्युरिओसिटी. विचारलं पाहिजे दिन्याला. येऊ? हो हो चॉकलेट खा. हो म्हणजे येते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. काका काय झालंय? काय झालं, ती रजनी तिचा पत्ता अपडेट करायला आली होती. त्यावेळी माझ्या अशा लक्षात आलं की ही सगळी माहिती कधी काळी कागदावर अपडेट करणार मी, हा सगळा डेटा मी कम्प्युटरवर फीड करायला लागलो. हे सगळं कधी झालं? इतकं अपडेट झालो मी. आणि हे सगळं तुमच्यामुळे. नाही एक मिनिट थांबा जरा. रजनी तिचा पत्ता अपडेट करायला आली होती? आता मी काय वेगळं बोललो? सकाळी सकाळी येऊन बसली. म्हणजे काय झालं, ती आली होती तिचा पत्ता अपडेट करायला आणि आधी तिचा डेटा ओपन करून बसली. काका काय तुम्ही कुठे होतात? अरे काय झालं की मला माझ्या मुलीचा फोन आला होता. तिचा काहीतरी शाळेचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून. तर मी बाहेर गेलो. परत येऊन बघतो तर ही आधी तिचा डेटा ओपन करून बसली होती. जय काका नाही आलं लक्षात. पण तेवढं काही टेन्शन घेऊ नका. तो सगळा डेटा मीच फीड केलाय. त्यामुळे मला माहिती आहे की काय आहे त्याच्यामध्ये ते. त्यावरून रजनीला काही माहिती मिळणार नाही, काही फरक पडत नाही. फरक पडतो काका. कसा? म्हणजे जरी तिला काही मिळालं नाही तरी ह्या सगळ्या गोष्टीवरून एक तर सिद्ध होतं की ती माझी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतेय. कारण तिला माझा संशय आलाय काका. हो आज नंदिनी मॅडम कडनं तू प्रसाद घेतला नाहीस ते सुद्धा नोटीस केलंय. प्रसादाचं काय? काय गडबड आहे का? नाही म्हणजे मी दोनदा मागून घेतला होता. तू का घेतला नाहीस? काका तसं काही नाही. आज माझा उपवास आहे, हरताळकेचा. अदिती नको हा उपवास, नको ते व्रत वगैरे. सांगतो ती रजनी तुला नक्की अडकवण्याचा प्रयत्न करेल. नाही, काहीही झालं तरी मी हा उपवास सोडणार नाही. हो सर, तुम्ही या ना ऑफिसला, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. येस सर. हा नवरे थँक्यू. मला सगळी माहिती मिळाली. फक्त थोडासा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम? काय आहे, अरविंद काका आत्ता कम्प्युटर वापरायला लागलेत ना. हो. आधी आपण फाईल्स सबमिट करायचो, तर त्या फाईल्स कुठे आहेत?
तुम्हाला त्या जुन्या फाईल्स कशाला हव्यात? आता काय सांगू, त्या फाईल मध्ये सत्य आहे अदिती मॅडमचं. तिचा खरा पत्ता त्यात असेलच, सासरचा काय किंवा माहेरचा काय. कारण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एखादा पुरावा मागे सोडतोच ना. रजनी मॅडम, कसला एवढा विचार करताय? काही नाही, फाईल्स कुठे आहेत सांगा ना. आहेत त्या स्टोर रूम मध्येच आहेत, पण त्या फाईल्स तुम्हाला कशाला हव्यात? माझं काम आहे, ते जे पेपर्स आहेत ना सबमिट केलेले त्याच्या कॉपीज काढायच्या आहेत मला आणि सबमिट करायच्या आहेत एका ठिकाणी. असं काम आहे. माझी फाईल हवी आहे. मग सांगतो ना मी तांगडेला काढून द्यायला. ओके ओके नवरे, थँक्यू व्हेरी मच. काय चुटकीसरशी कामं करतो नवरे तुम्ही, खरे सिनियर शोधता तुम्ही. थँक्यू रजनी मॅडम, थँक्यू. अदिती दाभोळकर, आता मला पुरावा मिळणार फायनल, आणि मग तुझं पितळ उघड पडणार, मी पडणार. हा, हरतालिकेचा उपवास केल्यास काय? प्रसादही नाही खाल्लास? कर.